नमस्कार फ्रेंड्स, निकीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण कोबीचे म्हणजे ज्याला पत्ताकोबी म्हणतात त्या कोबीचे वाफवलेले वडे बनवणार आहोत. तर कोबी स्वच्छ 3-4 पाण्यात धुवून बारीक चिरून घ्यायचं आहे. बेसन घेतलेलं आहे मी इकडे 1 वाडगं. काळा मसाला नाही, आपला गरम मसाला घेतलेला आहे 2 चमचे. लाल तिखट आमचं कोल्हापुरी घेतलेलं आहे मी इकडे 1 चमचा. ह्याच्यामध्ये मी फक्त मिरची आणि जिरं ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे. मिरची, जिरं आणि लसूण हे तिघांचीच पेस्ट दरदरी वाटून घेतलेली आहे आणि कोथिंबीर आणि मीठ. तर आता हे सगळे जिन्नस आपण हे स्वच्छ धुतलेला कोबी आहे त्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर सर्वप्रथम आपण टाकायचं आहे गरम मसाला 1 चमचा, लाल तिखट कोल्हापुरी 1 चमचा आणि मिरची, जिरं आणि लसणाची पेस्ट केलेली ती टाकणार आहोत आपण इकडे. ते टाकून झाल्याच्या नंतर आता आपण बेसन टाकणार आहोत. बेसन आपल्याला लागेल तसंच घ्यायचं आहे. त्याआधी ही सगळी चिरलेली कोथिंबीर ॲड करूया आणि मीठ पण आपण चवीनुसारच टाकायचं आहे, नाहीतर खारट होण्याची शक्यता असते. पाणी आपण लागेल तसंच घेऊन पीठ मळायचं आहे, कारण कोबी स्वतःचं पाणी रिलीज करतं, मॉइश्चर रिलीज करतं. तर आता आपण बेसन इथे घेऊया. मी हातानेच घेत आहे, हाताचा अंदाज परफेक्ट असतो. तुम्हाला हवं तर तुम्ही चमच्याने पण घेऊ शकता. आता मी इथे हे बेसन टाकलेलं आहे आणि आता आपण हे सगळे जीव एकसारखे ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. बेसन लागेल तसंच घ्या तुम्ही, कारण कोबी स्वतःचं पाणी रिलीज करत असतं. आता ह्यांना आपल्या सगळ्यांना एकजीव करायचं आहे. मीठ चवीनुसार टाकून त्याला एकजीव करून आपण पीठ मळून ठेवूया. इथे पाहू शकता, आपण जसं जसं बेसन घालणार तसं तसं कोबी पाणी रिलीज करते. मी अजून वरतून पाणी टाकलेलंच नाही आहे. आता हे सगळे जिन्नस आपण मिक्स केलेले आहेत आणि आत्ता ह्या स्टेजला आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत आणि पुन्हा एकदा एकत्र मळून घ्यायचं आहे. आपल्याला बेसन लागेल तसंच घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे. हे पहा, कारण कोबी आपलं पाणी रिलीज करते. मला अजून पाण्याची गरज नाही लागली आहे पीठ मळण्यासाठी. हे पहा, अशा पद्धतीने पीठ मळून घेत आहोत आपण. आता हा उरलेला बेसन मी ॲड करत आहे, म्हणजे मला इकडे 1 वाडगं बेसन लागलेलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने बेसन बघा. पुन्हा एकदा मळून घेते. तर फ्रेंड्स, तुम्ही इथे पाहू शकता आपण ह्या पद्धतीने पीठ मळून रेडी आहे आणि आपल्याला पाण्याची अजिबात गरज लागली नाही, कारण कोबीने स्वतःचंच पाणी रिलीज केलेलं आहे, मॉइश्चर रिलीज केलेलं आहे. चाळणीला मी इथे तेल लावून घेतलेले आहे आणि ह्या चाळणीमध्ये आता आपण ह्या भिजवलेल्या पिठाचे असे गोळे करायचे आहेत, मोठे मोठे उंडे, आणि ते वाफून घ्यायचे आहेत. हे पहा, हे असं असे गोल गोल असे उंडे ठेवायचे आहेत, कारण हे कोबीला स्वतःचंच मॉइश्चर रिलीज करतं. म्हणून मी असे मोठ्या साईजचे असे उंडे करून ठेवणार आहे अशा पद्धतीत. तुम्ही पाहू शकता, मी ओबडधोबड असे हे उंडे बनवून ठेवलेले आहेत चाळणीवर. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एक सपाट अशी लेयर लावून पण वड्या काढू शकता. आता मी हे इकडे पाणी उकळायला ठेवलेलं टोपामध्ये, त्याच्यावर आता आपण ही आपली चाळण ठेवूया तेल लावून आणि त्याला आता आपण चांगली वाफ देऊया. वरती झाकण झाकते मी. तर या ठिकाणी ही अशी झाकणी झाकून आपण हिला चांगलं वाफवून घेऊया. गॅस मिडियम ह्याच्यावर ठेवून चांगलं त्याला वाफ येऊ देऊया. आता आपण वाफ झालेली आहे आपली, वाफ देऊन गॅस बंद करून उघडून बघूया. तर चांगल्या पद्धतीने हे वाफून झालेले आहेत वडे. आता हे प्लेट आपण पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आणि मगच वडे पाडायला घ्यायचे. तर तुम्ही पाहू शकता, थंड पूर्णपणे झाल्यावर चाळण आपण हे असे उंडे काढून घेतलेले आहेत. परफेक्ट असे हे उंडे उकडून झालेले आहेत, उकड घेऊन झालेली आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चाळणीवर पसरून पण आपण वड्या काढू शकतो. मी हे असे ओबडधोबड उंडे करून ठेवलेले. तुम्ही पाहिलं, पाणीचा कुठेही वापर झालेला नाही आहे पिठात, कारण कोबीने जे पाणी सोडलेलं त्यातच आपण बनवलं आहे. आता आपण ह्याचे वडे पाडणार आहोत. आपल्याला पाहिजे त्या शेपने आपण वडे पाडायचे आणि ह्याला आपण तळून घ्यायचं आहे. तर हे पहा, असे आपण वडे पाडणार आहोत. भरपूर व्यवस्थित हे वडे निघत आहेत, कटिंग व्यवस्थित होत आहे ह्याची. तुम्ही पाहू शकता, हे अशा शेपने मी हे सगळे वडे पाडून घेणार आहे आणि तळून घेणार आहे. आपण तेल तापवायला इथे ठेवलेलं आणि आता आपण एक एक वडी ह्याच्यात सोडूया. चांगली तेल तापलेलं आहे आपलं आणि ते आपण काय म्हणते मी वडी ब्राउनिश होईपर्यंत तळून घ्यायचे, खमंग अशी. गॅसची फ्लेम मंद, लो टू मीडियम, पूर्ण असं बदामी कलरची येऊपर्यंत आपण ते तळून घ्यायची आहे.
तेलाच्या बुडबुड्या थोड्या कमी होऊ द्यायच्या आहेत, मगच वडी पलटायची. सारखं सारखं हलवायचं नाही, नाहीतर तुटू शकतात. प्रॉपर बदामी कलरच्या होईपर्यंत आपण त्याला चांगलं तळायचे आहेत. जास्त हलवायचं नाही. गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे, नाहीतर आतून कच्च्या राहतील, वरतून तरी तळलेलं दिसलं तरी. हे पहा, अशा मस्त बदामी रंगाचे होईपर्यंत त्यांना काढायचं आहे तळून. मी एक दाखवते उचलून. ही अशा रंगाची होईपर्यंत तळायचं आहे आणि मग आपल्याला हे एक एक करून काढून घ्यायचे. अशा पद्धतीत आपल्याला सगळ्याच वड्या तळून घ्यायच्या आहेत. आपण तळून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता, अशा एकदम साध्या सोप्या पद्धतीत घरगुती सामानातच मी बेसनचीही कोबीचीही बेसन घालून, फक्त बेसन घालून केलेली कोबीची वडी आहे, तर वाफेवरची. नक्की तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. निकीज किचन नेहमीच तुमच्यापर्यंत साध्या सोप्या पद्धतीत जे घरातलं सामान असतं त्यातूनच रेसिपी आणण्याचा प्रयत्न करते. तर ही कोबीची वडी तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.